नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्य सरकारने गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. या योजनांचा राज्यातील जनतेला लाभ घेता येणार आहे. मात्र या योजनांचा विकासावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. आज बेळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगावातील येळ्ळूर ते बळ्ळारी नाल्याला प्रत्येक पावसाळ्यात पूर येऊन हजारो एकर शेती पाण्याखाली बुडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची समस्या माझ्या लक्षात आहे. तेथे पुन्हा एकदा भेट देऊन पाहणी करणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापौर शोभा सोमनाथचे सोमवारी सकाळी 11 वाजता विकास कामांच्या चर्चेसाठी आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी उपमहापौर, नगरसेवक, विभाग प्रमुख आणि अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी व महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर महानगरपालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी महापौरांनी बैठक आयोजित केली आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. गोवावेस येथील चौकाजवळ रस्ता अर्धवट स्थितीत आहे, त्यामुळे खडी रस्त्यात पसरलेली आहे. येथून ये जा करताना वाहने घसरून अपघात घडू लागले आहेत. परिणामी वाहतुकीची कोंडी देखील होऊ लागली आहे. त्यामुळे गोवावेस जवळील रस्ता वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत असून या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे. शहरातील ओला व सुका कचरा स्वतंत्र जमा करण्यासाठी खरेदी करण्यात आलेले 58 ऑटो टिप्पर्स जाग्यावर पडून आहेत. याबाबत महानगरपालिकेला आता जाग आली असून महापौरांनी या गाड्या वापराबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे पडून असलेल्या ऑटो टिप्पर्स कचरावाहू गाड्यांसाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवर असल्याचे दिसत आहे. दरम्यान खरेदी केलेल्या या कचरावाहू वाहनांची नोंदणी व इन्शुरन्स रखडले आहेत. त्यामुळे प्रथमतः या गाड्यांची रीतसर नोंदणी व इन्शुरन्स उतरावा लागणार आहे. शिवाय या कचरावाहू वाहनांवर चालकांची नेमणूक करावी लागणार आहे. शहराच्या कचऱ्याच्या टेंडरसाठी BVG या कंपनीबरोबर महापालिकेने करार केला होता. करार करून झाल्यानंतर या कंपनीने कचऱ्याची उचल करण्याचे उद्घाटन नाथपै सर्कल येथे अगदी थाटात केले होते. मात्र यानंतर ही कंपनी फिरकलीच नाही. महापालिकेने निविदा मंजूर करून देखील कंपनी कार्यरत नसल्यामुळे तिसऱ्यांदा नोटीस पाठवून देण्यात आली आहे. निविदा मंजूर करून देखील ती कंपनी का आली नाही हे मात्र गुलदस्त्यातच आहे. शहरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. राकसकोप जलाशयाने तळ गाठला असून हिडकल जलाशयातून येणाऱ्या जलवाहिन्यांना ठिकठिकाणी लागलेल्या गळत्यांमुळे 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे खासगी टँकरद्वारे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. निवडणूक जाहीरनाम्यातील गॅरंटी योजनांची घोषणा सरकारने केली आहे. यामध्ये 11 जून पासून सर्व महिला व विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासाची घोषणा केली आहे. त्यामुळे शहरातील वडाप वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. महिलांना मोफत प्रवास मिळणार असल्याने महिला प्रवासी परिवहनच्या बसला प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे वडाप वाहनधारकांची चिंता वाढली आहे. सेंट्रल हायस्कूल 1988 बॅच वर्गमित्र परिवाराकडून शालेय विद्यार्थी उत्तीर्ण गुणगौरव समारंभ रविवार दिनांक 4 रोजी आदित्य कन्स्ट्रक्शन क्लब रोड येथे संपन्न झाला. यावेळी सेंट्रल हायस्कूलच्या 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक विश्वजित हसबे, माजी विद्यार्थी सचिन उसूलकर व संजय हिशोबकर उपस्थित होते. यावेळी पावसात पडलेल्या भगव्या ध्वजाचा मान राखणारा बाल मावळा श्री विशाल खडकीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. खडकलाटसह परिसरात जमिनीतील पाणी पातळी खालावल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तसेच कूपनलिकाही पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. यातच वळिवाने पाठ फिरवल्याने पाणी टंचाईची मोठी झळ परिसरातील शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.
परिसरातील पिकेही वाळल्याने शेतकरी अधिक संकटात सापडला आहे. यामुळे बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. गाव तिथे ग्रंथालय असावे अशी राज्य सरकारने योजना हाती घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. ग्रंथालयांना अनुदानही देण्यात येऊ लागले. पुढे काळानुसार ग्रंथालयात बदल होत गेले. मात्र सध्या सोशल मीडियामुळे ग्रंथालयातील वाचक संख्या दिवसेंदिवस कमी होत असून वाचन संस्कृती नष्ट होत चालली आहे. भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी शारीरिक शोषणाचे आरोप केल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे असे मत माजी विधान परिषद सदस्य GS न्यामगौड यांनी व्यक्त केले. जमखंडीत श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मान्सून नाही, निदान वळीव स्वरूपात तरी पाऊस पडेल या आशेवर शेतकरी होते. मात्र वळीवानेही हुलकावणी दिली. त्यामुळे सोयाबीन पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. या परिसरात नदीबुड क्षेत्रातील सोयाबीन पीक दूधगंगेच्या महापुरात बुडू नये म्हणून शेतकरी वर्ग त्याची पेरणी शक्यतो रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीस करतो. मात्र अद्याप पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना सारट्यामध्ये पाणी देऊन सोयाबीन पेरणी करावी लागत आहे. पण हे सर्वच शेतकऱ्यांना शक्य नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.